कसलं तेल टाकलंय? मी कोकोनट ऑइल वापरलंय त्याच्यात. ही रेसिपी जी आहे सारस्वत ब्राह्मण पद्धतीची आहे आणि त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल यूज करतात. ते मी जवळ साधारण एक 5-6 चमचे वापरले. त्याच्यानंतर त्याच्यात आपण थोडं हिंग वापरणार आहोत. ही भाजी मी साधारण 10-12 लोकांची करते गणपतीसाठी म्हणून, तर हिंग जनरसली वापरले मी. नंतर हे मेथीचे दाणे आहेत, हे मेथीचे दाणे आहेत. हे दाणे मी आता ह्याच्यावर घालणार आहे. अतिशय सोपी आहे ही भाजी करायला. मंद विस्तवावरी करावी, मंद करावा, फ्लेम मंद असावी. आणि हे तडतडायला लागले दाणे. मग मी थोडीशी आता हळद घालणार आहे ह्याच्यात रंगासाठी. आणि हे उकडलेले 8 बटाटे. बटाटे कसे कापलेत? बटाटे असे उभे कापावेत असे, आणि असे कापावेत बटाटे, म्हणजे ते व्यवस्थित राहतात. आणि उकडून घेतले बटाटे, अगदी नरम आहेत. आता मी हे या तेलावर टाकते हे बटाटे. बटाटे टाकल्यावर मंद विस्तवावर हे असे थोडेसे फ्राय करून घ्यावे, म्हणजे त्याचा स्वाद छान येतो. बटाटे उकडताना थोडं मीठ घालून उकडावं, म्हणजे त्याच्यामध्ये ती मीठ मुरतो. अशा प्रकारे हे थोडेसे चांगले असे परतून घ्यायचे. थोडं मीठ घातल्यावर मी नेहमी देवाचा कोणताही प्रसाद करताना देवाचं नाव घेऊन करत असते. साईबाबांचं नाव घेते, आमच्या शास्ताबुद्धीचे नाव घेते. त्यामुळे मीठ किंवा कोणतीही वस्तू ही अतिशय रुचकर होते, असा माझा अनुभव आहे. आणि लोकांनाही ती खूप आवडते. देवाचं नाव घेऊन आपण जर स्वयंपाक केला तर तो उत्तम प्रतीचा होतो. आता मी नाव मनातल्या मनात घेते. मीठ आंबट अगदी परफेक्ट पडतो असा म्हणजे मला विश्वास आहे की तो देवच सगळं करत असतो आपल्या हाताने. आता मला थोडंसं आणि मीठ घालावं असं वाटतंय. हा देवासाठीचा, देवाच्या पानात ही भाजी मी घालणार आहे, त्यामुळे त्याची चव वगैरे काहीच घेता येत नाही. असं छानपैकी हे परतून घेतले का ते खमंग होतात. जसं आपण फ्रेंच फ्राईज खातो ना, ते कसे आपल्याला छान लागतात, मुलांना तर फार आवडतात. तर अशा प्रकारे हे असं छानपैकी परतून घेतले मी. थोडं आणि थोडा वेळ मी परतणार आहे ते. आता हा मसाला मी तयार केलाय. ह्याच्यात हे एवढे 2 भरून ओलं खोबरं घेतलं किसून आणि ग्रेट करून. त्याच्यात मी चिंच घातली, जवळजवळ 4 टीस्पून, 4-5 टीस्पून मी 4 ते 5 टीस्पून मी चिंच घातली. नंतर हळद घातली थोडी, 2
2 चमचे आणि 5-6 चमचे मी मिरची पावडर वापरली. लाल तिखट वापरलं 5-6 चमचे आणि हे ग्राइंड करून घेतलं. अतिशय खूप बारीक वाटायचं ते, नाहीतर मग ती भाजी चविष्ट नाही होत. अगदी बारीक वाटून घेतले. आंबट काय घातलं? चिंच घातली, आंबट चिंच घातली आणि मग आता हे मिश्रण मी तयार केलंय. मस्त अगदी गरम पाणी घालून थोडंसं वाटलं तर एकदम बारीक होतं ते. आता हे बटाटे छानपैकी खोबरेल तेलात छान झाले. आता मी हे जे वाटलेलं आहे ते मी ह्याच्यात टाकणार आहे. सगळं मंद विस्तवावर करावं म्हणजे छान त्याचा स्वाद येतो. खूप मोठा गॅस करून काही करू नये. ही भाजी थोडीशी दाटसर करावी, खूप पातळ करू नये. आता मी ह्याला एक उकळी काढणार आहे. आता उकळी फुटलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत. ही झाली भाजी. याला आंबट बटाट असं म्हणतात. आणि हे कधी करतात सारस्वतांमध्ये? जेव्हा व्हेजिटेरियन काही असेल गणपतीमध्ये किंवा नवरात्रीमध्ये ही भाजी आपल्याला करता येते, वाढता येते. किंवा कधीही जेव्हा सोमवार असेल कारण याच्यात कांदा लसूण काहीच वापरली जात नाही. त्यामुळे ही भाजी केव्हाही करून तुम्ही खाऊ शकता. ही भाजी अत्यंत सुंदर पोळीबरोबर आणि भात आणि वरण भाताबरोबर फार छान लागते. पोळीबरोबर नुसती पण ही भाजी फार छान लागते आणि वरण भाताबरोबर.